नमस्कार माझे प्रिय विद्यार्थी, सुर्वेबाईंच्या वर्गामध्ये तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण माझ्या तासाला पाहणार आहोत मराठी जो विषय आहे म्हणजे इयत्ता 6वी ते 8वीच्या वर्गांना ज्या शिक्षकांना ज्या उमेदवारांना शिकवण्यासाठी जे परीक्षा देता येतात टेटची म्हणजे TIT त्याचा मराठी विषयाचा मी हा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे। हा माझा 3रा भाग आहे। पहिले 2 भाग मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। मराठी विषयामध्ये संपूर्ण अभ्यास कसा करायचा, कोणते कोणते प्रश्न विचारले जातात आणि त्यांची उत्तरं उदाहरणासहित संपूर्ण मी घेतलेलं आहे। तर आता आपण पुढचे पहिल्या 2 भागामध्ये मी जे 10 प्रश्न व्यवस्थित समजावून तुम्हाला सांगते। आता हे उरलेलं जे आहेत 10 प्रश्न ते आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी घेणार आहे। व्हिडिओवर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओ सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा। काही कमेंट असतील तर मला नक्की कळवा। तर आता आपण पाहूया, हा जो मराठी विषय आहे त्याच्यामध्ये असा एक पॅरेग्राफ दिलेला असतोच। एक प्रश्न जो असतो म्हणजे 30 जे प्रश्न असतात त्या 30 प्रश्नांचा त्यांचा जो टाईप असतो तो ठरलेलाच असतो। काय काय विचारायचं, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द वगैरे, व्याकरणावर आधारित अशी जे 30 प्रश्न असतात ते सगळं ठरलेला टाईप असतो। त्याच्यामध्ये एक पॅरेग्राफ दिलेला असतो आणि त्या पॅरेग्राफवर 3 प्रश्न विचारलेले असतात। म्हणजे तुम्हाला वरती पॅरेग्राफ दिलेला असतो, खाली 3 प्रश्न दिलेले असतात। ते 3ही प्रश्न तुम्हाला उत्तर त्या पॅरेग्राफ मधून शोधून तुम्हाला लिहायची असतात। तरी कधी कधी ती कठीण वाटतात का, तर आपल्याला ती गोंधळात टाकणारी असतात। जे पर्याय दिलेले असतात ते गोंधळात टाकणारे असतात। म्हणजे असं वाटतं की हाही पर्याय बरोबर आहे की तोही पर्याय बरोबर आहे। तर त्यावेळी गोंधळात न जाता योग्य पर्याय कसा लिहावा तो तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे। प्रथम आधी आपण काय त्यांनी पॅरेग्राफ दिलाय, परिच्छेद जो काय दिलाय तो मी वाचून तुम्हाला दाखवते। दत्ताला अनेक गुरु होते, याचा अर्थ असा की माणसाला शिकायचे असेल तर सर्वत्र गुरु आणि शिक्षक भेटत असतात। म्हणजे माणसाचं शिक्षण हे कधीच संपत नाही। त्यांच्या आयुष्याच्या म्हणजे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत माणूस शिकतच असतो। असं नाही की फक्त शाळेमध्ये शिक्षण हे आपल्याला सगळीकडे मिळतच असतं। आयुष्याच्या शेवटापर्यंत माणूस शिकतच असतो हे त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे आपल्याला शिक्षक आणि गुरु हे सर्वत्र भेटत असतात। फक्त आपल्याला काय, जिज्ञासूला पर्वतातून प्रवचन आणि निर्झरातून संगीत ऐकायला मिळतं असं पंडित नेहरूंनी सांगितलेलं आहे। परदेशी असताना असे अनेक मनी हाती लागले, या विश्वाच्या वाटेवरून तुम्ही एकदाच वाटचाल करणार आहोत। किती सुंदर वाक्य बघा, या विश्वाच्या वाटेवरून तुम्ही एकदाच वाटचाल करणार आहात। करता येईल तितक्या लोकांना तुम्ही आनंदित करा, अशा आशयाची एक इंग्रजी कविता आहे। इटालियन माणूस तिचं शब्दशः पालन करीत आहे। म्हणजे जितक्या लोकांना आपल्याला आनंदित करता येईल तितक्या लोकांना आपण आनंदित करायचं, कारण या विश्वाच्या वाटेवरून आपण एकदाच येणार आहोत। तर स्वतः आनंदी राहून इतरांना आनंदी करण्याचा जो प्रयत्न करतो, सुखद जीवन ला दोल्चे विता, हा त्यांचा म्हणजे इटालियन लोकांचा एक राष्ट्रीय मंत्रच झालेला आहे। गोव्यात या वृत्तीला सुशेगाद, बघा काय म्हणतात, सुशेगाद म्हणतात। पोर्तुगीजांच्या दीर्घ सहवासामुळे गोवेकरांना मिळालेला तो वारसा आहे। आता हे झालं, त्यांनी परिच्छेद दिलाय, पॅरेग्राफ दिलाय, त्याच्यावर आधारित हे 3 प्रश्न दिलेले आहे। त्या 3 प्रश्नांची उत्तरं आपल्याला आता शोधून लिहायची आहे। त्यासाठी परिच्छेद पहिला आपल्याला व्यवस्थित वाचायला हवा, जो तुम्हाला मी आता वाचून दाखवलेला आहे। पाहूया आता कोणते 3 प्रश्न दिलेले आहेत। तर प्रश्न पहिला आहे, दत्ताला अनेक गुरु भेटण्याचे कारण कोणते। आता गुरु काय म्हणजे आपण जाऊन भेटत नाही त्यांना, ते आपल्याला ओळखता यायला पाहिजे कोणाकडून कोणतं शिक्षण मिळते ते। तर पहिला आहे पर्याय, शिकण्याची आवड, आनंदी वृत्ती, प्रवचनाची आवड की संगीताची आवड। अर्थातच पर्याय पहिला, शिकण्याची आवड। ज्याला शिकण्याची आवड आहे त्याला सर्वत्रच गुरु आणि शिक्षक भेटतात, त्यामुळे पर्याय 1 बरोबर आहे। पुढे आहे, गोवेकरांना पोर्तुगीजांकडून कोणता वारसा प्राप्त झालाय। शेवटचं इथे जे वाक्य आहे तेच आहे, सुशेगाद, पोर्तुगीजांच्या दीर्घ सहवासामुळे त्यांना गोवेकरांना हा वारसा मिळाला आहे। आता इथे त्यांनी दिलंय गोवेकरांना कोणता वारसा मिळालाय, कविता, संगीत,
सुशेगाद की प्रवचन? अर्थातच सुशेगाद. सोपं आहे एकदम. तिसरा प्रश्न आहे, इटालियनांचा राष्ट्रीय मंत्र कोणता? पाहिला ना आपण, ते स्वतः आनंदी राहून इतरांना आनंदी करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये त्याला काय म्हणतात ते इथे दिलेलं आहे बघा. पर्वतातून प्रवचन ऐकणे, निर्झरातून संगीत ऐकणे, कवितांचे वाचन करणे की ला दोल्चे व्हिता? अर्थात इटालियन लोकांच्या भाषेमध्ये त्याला ला दोल्चे व्हिता असे म्हणतात. आता आपण इथे वाचलं आहे, आनंदी, स्वतः आनंदी राहून इतरांना आनंदी करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे सुखद जीवन. मग सुखद जीवनला त्यांच्या इटालियन भाषेमध्ये ला दोल्चे व्हिता असे म्हणतात. मग पर्याय 4 हे बरोबर उत्तर आहे. तर आता आपण पुढचे जे प्रश्न आहेत त्यांचा अभ्यास करूया. चला तर मग पुढचे प्रश्न पाहूया. मगाशी आपण पॅरेग्राफ पाहिले, आता हे उरलेले पुढचे जे प्रश्न आहेत ते पाहूया. पहिलाच प्रश्न आहे, 21वा प्रश्न राहिलेला, कारण 22, 23, 24 हे परिच्छेदातले प्रश्न होते. मग 21 प्रश्न राहिलेला तुम्ही आता घेतला. तर भास्कर या शब्दातला योग्य व अचूक लघु गुरु क्रम कोणता? आता लघु गुरु क्रम ओळखण्यासाठी लघु कोणाला ज्यावेळी शब्दाला कानामात्रा वेलांटी नसते, म्हणजे सगळे जे रस्व जे असतात ते लघु मध्ये येतात आणि दीर्घ उच्चाराचे असतात, म्हणजे आ, ई, उ ते गुरु मध्ये येतात. मग त्या गुरुचं चिन्ह कोणतं? गुरुचं चिन्ह म्हणजे ही अशी जी रेष मारली जाते ती गुरुचं चिन्ह, आणि हा असा हे काढलं जातं यू सारखं, आपण इंग्रजी यू सारखं त्याला लघु म्हणतात. ही चिन्ह आहेत, हे गुरुचं आहे आणि हे लघुचं चिन्ह आहे. आता अर्थातच भास्कर मधला भा जो आहे तो दीर्घ आहे, उच्चार त्याचा काय आहे? दीर्घ आहे, भा. आणि पुढचे जे दोन्ही आहे स्कर ते कसे आहेत? लघु आहे. मग मी तुम्हाला काय सांगितलं, गुरुला हे चिन्ह आहे आणि लघुला हे चिन्ह आहे, म्हणजे पहिलंच अक्षर फक्त काय आहे? गुरु आहे आणि नंतरची दोन्ही लघु आहे. त्यामुळे पर्याय 1 हे बरोबर आहे, भास्कर. आलं का लक्षात? भा जो आहे तो गुरु आहे, मग गुरुचं हे चिन्ह, आणि पुढची दोन्ही कशी आहे? लघु चिन्ह आहे, लघुची चिन्ह आहे, म्हणून हे लघु गुरुक्रम हा पहिला पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूया. वाऱ्यावर सोडणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता? वाऱ्यावर सोडणे म्हणजे सोडून देणे. आलं लक्षात? मग त्या अर्थाचं काय आहे बघा, त्याग करणे, फडशा पाडणे, वारा वाहणे किंवा ओवाळून टाकणे. तर ओवाळून टाकणे तर त्याचा अर्थ होत नाही, वारा वाहणे म्हणजे वाराच वाहतो, फडशा पडणे पण नाही होत. तर त्याग करणे, वाऱ्यावर सोडणे म्हणजे त्याचा, त्या गोष्टीचा त्याग करणे असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे पर्याय 1 हा बरोबर आहे. पुढे आहे, लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता? असे प्रश्न दरवर्षी हे येतातच. तुम्हाला शुद्ध लेखनाचा त्याच्यासाठी अभ्यास हा करावाच लागतो. पहिला शब्द आहे पृथक्करण, नंतर आहे पृथक्करण, नंतर पृथकरण लिहिलंय आणि हे पृथक्करण न नळातला लिहिलेला आहे. आता ह्याला आपण न नळातला न निघता न बाणातलाच लिहितो आणि विसर्ग त्याच्यामध्ये घालत नाही. त्यामुळे इथे सुद्धा पर्याय पहिला हे अचूक उत्तर आहे. पुढे पाहूया, स लाते, स ला नाते हे विभक्ती प्रत्यय कोणत्या विभक्तीमध्ये येतात? अर्थात आपल्या विभक्तीचा माझा स्वतःचा व्हिडिओ आहे. सलाते, सलानाते हे द्वितीया आणि चतुर्थी दोन्ही मध्ये समानच आहे. ही जी आहेत ना प्रत्यय सलाते आणि सलानाते द्वितीयामध्ये पण येतात आणि चतुर्थीमध्ये येतात. तर पण त्यांचे नियम वेगळे वेगळे आहेत. द्वितीयामध्ये कधी येतात आणि चतुर्थीमध्ये, ते आता मी घेत नाही. पण द्वितीया आणि चतुर्थी, कारण तृतीयामध्ये वेगळे ने शी ए येतं. त्यामुळे द्वितीया आणि चतुर्थी हा जो पर्याय आहे दुसरा, हा पर्याय इथे बरोबर आहे. कोणता? द्वितीया आणि चतुर्थी म्हणजे पर्याय क्रमांक 3. प्रथमा संबोधन तर नाहीये, प्रथमामध्ये विभक्तीच लागत नाही, संबोधन मध्ये नो विभक्ती लागते. नो म्हणजे आपण हाक मारताना जे हाक मारतो ते संबोधन, म्हणून तिसरा पर्याय बरोबर आहे. पुढचं पाहूया, वचनानुसार अचूक नसलेली जोडी कोणती? वचनानुसार, वचन म्हणजे एक वचन आणि अनेक वचन. इथे त्यांनी काय केले बघा, समान समान शब्द दिलेले आहेत. समान समान शब्द दिलेले आहेत म्हणजे इथे त्यांनी तुम्हाला काय केलेलं आहे बघा, भाषा भाषा, सभा सभा, भाषण भाषण, आज्ञा आज्ञा. माझं लिहायचं राहिलेलं. बरं, आपण मग कसं बोलून बघायचं? एक भाषा अनेक भाषा. इथे आपण काय बोलतो? एक सुद्धा भाषा अनेक सुद्धा भाषा. एक सभा अनेक सभा,
अनेक सभे बिबे नाही म्हणत, अनेक भाषण, एक भाषण अनेक भाषणे, त्यामुळे हा पर्याय बरोबर आहे. एक आज्ञा अनेक आज्ञाच असतात, त्यामुळे पर्याय 3 इथे बरोबर अचूक आहे. पुढे क्रियापदाचे रूप नेहमी तृतीय पुरुषी, नपुसकलिंगी, एक वचनी व स्वतंत्र असणारा प्रयोग कोणता? अर्थातच बघा पर्याय काय दिले, कर्मणी, कर्तरी, भावी आणि कर्मकर्तरी. कर्मणी मध्ये तर प्रथम पुरुष वगैरे असतो आणि तो एक वचनी नाही, ते लिंगाप्रमाणे बदलते, म्हणजे अनेक वचनी वगैरे असते. कर्तरी आणि कर्मणी मध्ये सुद्धा बदलते. फक्त भावेमध्ये तृतीय पुरुषी असते, म्हणजे तो पुस्तक वाचतो याचे, म्हणजे त्यामध्ये काय आहे, लिंगानुसार किंवा वचनानुसार क्रियापदामध्ये बदल होत नाही, तो भावे प्रयोग. त्यामुळे हे जे विचारले क्रियापदाचे रूप नेहमी तृतीय पुरुषी, नपुसकलिंगी, एकवचनी व स्वतंत्र असणारा प्रयोग म्हणजे भावे प्रयोग. पर्याय 3 बरोबर आहे. शेवटचं आहे सुंदरा मनामध्ये भरली. ही राम जोशी यांची रचना कोणत्या प्रकारातली आहे? प्रकार दिले, पोवाडा, अभंग, संतवाणी आणि लावणी. पोवाडा हा शूरवीरांसाठी गायला जातो. अभंग हे देवासाठीच असतात, फक्त देवासाठी त्यांची रचना असते. संतवाणी म्हणजे संतांच्या मुखातून आलेली वाणी संतांसाठी. आणि लावणी, सुंदरा मनामध्ये भरली, हे लावणी. चौथा पर्याय अचूक आहे. संपूर्ण तुम्हाला मी पेपर सोडवून दाखवला आहे. आवडला तर नक्की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. माझ्या चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.